दरम्यान जरांगे पाटील आणि सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये नेमका काय संवाद झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरकारी शिष्टमंडळाशी झालेल्या संवादादरम्यान सगळे सोयरे म्हणजे तुम्हाला कोण अपेक्षित आहेत असा सवाल जरांगे पाटलांनी केला। त्यावर सगळे सोयरे म्हणजे रक्ताचे नातेवाईक असं उत्तर गिरीश महाजनांनी दिलं। वडिलांव्यतिरिक्त आत्या आणि मामांनाही आरक्षण मिळणार का असा सवाल जरांगे पाटलांनी केला। त्यावर नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या मुलाला आणि मुलीला आरक्षण मिळेल, पण त्या व्यक्तीची पत्नी, आई, मामा हे रक्ताच्या नात्यात येत नाहीत असं उत्तर महाजनांनी दिलंय। जरांगेंच्या म्हणण्यानुसार सरकारनं आपलं उपोषण सोडवताना सरसकट हा शब्द लिहून दिला होता। त्यावर तो शब्द लिहून देताना आमच्याकडून अज्ञानपणातून ती कृती झाली होती असं उत्तर महाजनांनी दिलं। महाजनांच्या या उत्तरावर एवढं अज्ञानी सरकार कुठलंच नाही असं जरांगे म्हणाले। यानंतर सगळं चांगलं सुरू असताना तुम्ही का ताणताय असा सवाल महाजनांनी केलाय। तसंच सगळ्या सोयऱ्यांसाठी देशातला कायदा बदलता येत नाही असा मुद्दा महाजनांनी मांडला। त्यावर जमत नसेल तर तुमचा आमचा रस्ता मोकळा आहे अशा शब्दात जरांगेंनी सरकारला ठणकावलंय।